हे कोणाचं घर आहे? तुम्ही कुठे आणलंय मला? एवढं मोठं घर बघून आश्चर्य वाटलं ना? हे आमचं वडिलोपार्जित घर आहे लेखा. माझे आजोबा म्हणजेच दादा सरनेकांनी बांधलेलं घर आहे. अभी इतकं मोठं घर बघून घाबरलीस की काय? चल. लेखा, सासरी जायच्या कल्पनेने तुला घाम फुटला की काय? काळजी करू नकोस लेखा. हे घर जितकं मोठं आहे ना, इथल्या लोकांचं मन देखील तितकंच मोठं आहे. काळजी करू नकोस. चल, कम कम ऑन. चल लेखा. चल. मोठी झाली दोघं जण, उडून गेली. तुम्हाला आठवण येणार आहे माझी. तुम्हा दोघांशिवाय जगणं खरंच खूप कठीण आहे. खरंच कठीण आहे. कुठेही राहा, सुखी राहा. मी आठवण ठेवा माझी.
का फोन केलास? साहिल, ताई, ताई तू रडतीयस? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, तुमच्या दोघांची खूप आठवण येते म्हणून. थोडे दिवसच, माझी परीक्षा संपली की येईन मी तिकडे. लवकर नाही का येता येणार? सुट्टीत नाही का येता येणार? मला तुम्ही दोघं नाही तर घर खायला उठतं रे. तू नाही का लवकर येऊ शकणार साहिल? बास झाला ताई, उगाच खोटा आवा आणू नकोस. लेखाताईचं लग्न लावून दिलंस तेव्हा कुठे गेलं होतं तुझं प्रेम? एक फोन करून कळवावंसं नाही वाटलं तुला? अरे ते सगळं खूप अचानक झालं त्यामुळे. इतकं अचानक? इतकी कसली घाई होती? एक फोन करायला नाही वेळ मिळाला तुला? बरं, एक SMS तरी? अरे नेमकी त्याच दिवशी तुझी परीक्षा होती त्यामुळे. मग हे बघ, तुम्हाला काही सांगू नकोस. त्या लेखाताईला एक अक्कल नाही, पण तुला तरी आहे ना? बोल आता, तूही बोल. तूच अक्कल काढायची बाकी ठेवलीस. आणि मी कोण लागते रे तुमची? ते काय केलं तुमच्यासाठी? तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम वाटावा, जिव्हाळा वाटावा असं काय केलंय काय मी? झाला तुझा इमोशनल अत्याचार सुरू. तुला माहितीये ना, आपण साहिलला असं बोललो की साहिल इमोशनल होणार, त्याला वाईट वाटणार, मग तो येणार धावत धावत तुझ्याकडे. मला वाईट वाटावं म्हणून बोलतेस ना असं? पण तुला एवढं वाटतंय माझ्याबद्दल तर येत का नाहीयेस? ये ना तू. बर, बघतो मी. मी काय आत्ता असं सांगत नाहीये, मला जसं जमेल तसं मी येईन. चल आता मला अभ्यास करू दे, ठेवतो फोन मी. पण खरंच येशील ना तू? कसं आहे ना दुर्गाताई, माझा उद्या पेपर आहे, मला त्याचा अभ्यास करायचा आहे. नाही, तू म्हणत असशील तर मी आत्ता लगेच अभ्यास सोडून आत्ताच्या आत्ता तिकडे येतो. अरे असं म्हणाले का मी? बर ग माझी आई, आता ठेव फोन, मला अभ्यास करू दे. हो ठेवते, जा अभ्यास कर. आणि काळजी घ्या स्वतःची. का? तू आहेस ना माझी काळजी करायला, मी कशाला करायला हवी माझी काळजी? चल झोप आता, ठेवतो फोन. यश दादा तुम्ही? हो, मी आलो. घरात आता सगळे झोपले असतील, पण सगळ्यांना जाऊन उठवा आणि सांगा की मी माझ्या हिला घेऊन आलोय. ह्या कोण? श्याम काका, ह्या माझ्या तुमच्या सूनबाई. आलं आलं, लक्षात आलं. मी आत्ता सगळ्यांना उठवतो. सुनबाई थांबा, आत येऊ नका, मी आलोच. वरुण दादा, समीराताई, मृदुलाताई, उदय साहेब. आता हे माप ओलांडा आणि आत ये.
लेखा, हे लेखा, शाम काका लवकर पाणी घेऊन या. हो आलो. लेखा, वरुण दादा, लेखा. समीर येत आहे. ए लेखा, लेखा, लेखा. श्याम काका काय गडबड आहे काय? अरे तू कधी आलास आणि यश ही कोण आहे? सांगतो मी, सगळं सांगतो, पण मला जरा हिला तिथे बसवण्यासाठी मदत करा. अरे ए, लेखा, हळू. कोण आहे ही मुलगी? लेखा, लेखा, लेखा उठ लेखा. हे लेखा. पाणी दे. यश, अरे काय काय प्रकार काय आणि कोण आहे ही मुलगी? तेच सगळं सांगण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. उदय काका, आज सकाळीच माझं लग्न झालंय. आणि ही माझी बायको लेखा. आणि ही माझी बायको लेखा. अरे वा, छान छान, ग्रेट ग्रेट. यंग मॅन, कॉंग्रॅच्युलेशन्स. हो म्हणजे खरंच खूप आनंदाची बातमी आहे. आता दादा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. पण काय रे, तुझं लग्न झालं आणि तू साधा आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस. काय रे, तुला असं वाटलं की आम्ही तुझ्या पसंतीला नकार देऊ म्हणून? नाही, तसं नाही आहे काकू. नाही, राहू दे कळतंय आम्हाला सगळं. तुला आम्हाला लग्नाला बोलवायचंच नव्हतं. पण तुझी पसंती खूप छान आहे हा. खरंच यश, तुझी बायको खूप छान आहे. लेखा, ए लेखा, काय ग, आता बरं वाटतंय ना? लाजतीये वाटतं. लेखा, कसं वाटतं आता? लेखा, मी तुला म्हणालो होतो ना, घरात गेल्यानंतर तुझी निराशा होणार नाही म्हणून. बघ, तुझ्या स्वागतासाठी कोण कोण आलंय. अगं, वरत बघशील, मी तुझी ओळख करून देतो लोकांशी. हे उदय काका, ही मृदुला आत्या, ही समीरा काकू, वरुण दादा आणि श्याम काका. आणि यांच्या व्यतिरिक्त घरात अजून 4 लोक राहतात. ते म्हणजे अजित काका, सई वहिनी आणि ओम आणि सानिका. तुला बरं वाटतं ना लेखा? हां, ये, मग आपण सगळ्यांना नमस्कार करू.
अरे यश जर तिला नसेल बरं वाटत ना तर राहू दे ना. अरे आणि नमस्कार काय कधीही करता येईल. नाही नाही, नंतर कसं नमस्कार करेल ती. तुमचे आशीर्वाद घेण्यासाठीच तर खास करून मी इथे आलेलो. मग लेखा ये चल. घाबरतेस काय? हे उदय काका आहेत, मृदुला आत्याचे मिस्टर. काय सुनबाई, काय नाव म्हणतात तुमचं? लेखा. छान नाव आहे. ह्या लेखा नावाचा ह्या घराशी काय ऋणानुबंध आहे कोणास ठाऊक. पण मला वाटतं आम्ही तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, भेटलोय आपण, पण कुठे ते लक्षात येत नाहीये माझ्या. अरे दादांचा फोटो असा अचानक कसा काय पडला? कुठला संकेत होता हा? नवीन सून घरात आल्याबरोबर हा अपशकुन. लेखा 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 ए लेखा 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 अगं लेखा. काय रे, सगळं व्यवस्थित आहे ना? लेखा कशी आता? आता ती थोडी मेंटली डिस्टर्ब्ड आहे, पण तिला आता औषध दिलं त्यामुळे झोपली येते आता. मला सांग, तिला कसलं टेन्शन आलं होतं का? मग का बरं नव्हतं? हो, म्हणजे सकाळी सुद्धा तिला एकदा गरगरल्यासारखं वाटलं होतं. बरं, डॉक्टरांना दाखवलंयस ना का तिला हा असा त्रास आधीपासूनच आहे? छे छे, असं काही नाही आहे दादा. ॲक्च्युली बरेच दिवस आमचं वर्क प्रेशर जरा जास्त होतं, हेक्टिक शेड्यूल होतं, त्यामुळे लेखाला वर्कचं प्रेशर जास्त झालं आणि
हे लग्न आम्ही कसं केलं आम्हालाच माहिती आहे दादा. का काही प्रॉब्लेम आहे? नाही ॲक्च्युली आता काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक मेजर प्रॉब्लेम होता. सांगेन कधीतरी निवांत दादा, मोठा किस्सा आहे. हे लग्न सुद्धा आम्ही इतक्या लवकर केलं नाही तर इतक्या लवकर आम्हाला करावं लागलंय. हे बघ यश, चालायचंच रे. माणसाला कधी कधी काळ वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात. सो इट्स ओके. दादा तू हे बोलून माझं किती टेन्शन दूर केलंयस तुला माहिती नाही. पण घरातल्यांची रिॲक्शन मला काही फारशी पॉझिटिव्ह आहे असं वाटत नाही. हे बघ, आपल्या घरच्यांचं टेन्शन तू अजिबात घेऊ नकोस. त्यांना हा जो काही धक्का बसला आहे त्यातनं त्यांना सावरायला थोडा वेळ लागणार. सो इट्स ओके. आय स्वेअर दादा, मला सुद्धा हे लग्न फार धूमधडाक्यात करायचं होतं आणि माझी इच्छा होती की तुम्हाला बोलवावं कळवावं, पण मला त्याच्यासाठी वेळच नाही मिळाला. हे बघ, तुझी इच्छा होती ना तशी, मग त्यात काय झालं? आपण इथे नाशिकमध्ये एकदम जंगी पार्टी करूया ना. मुळात लग्न आधी झालंय ना, मग पार्टी नंतर करायला काय हरकत आहे? काय दादा तू हे मला म्हणालास, माझ्यासाठी हेच भरपूर आहे. पण इथे घरी मी कोणाला न सांगता लग्न करून लेखाला इथे अचानक घेऊन आलोय, हे कोणाला फारसं पटलेलं दिसत नाहीये. छे, यशचं हे वागणं ना मला अजिबात पटलेलं नाहीये. अमेरिकेत वाढला असला म्हणून काय झालं? हे अमेरिका नाहीये, हा भारत आहे. इथे असं डायरेक्ट लग्न करून मुलीला नाही आणता येत. पण आणून आणून काय ध्यान आणलंय. शी, चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाहीये तिच्या. बरं, आपल्याला बघून त्या मुलीचे एक्सप्रेशन असे होते जसं भूत बघितलंय. त्या फोटोचा अपशकून. शी 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 शी, काय होणार आहे देवच जाणे. काय हो, मी भिंतीशी नाही बोलत आहे. नाही बोला, ऐकतोय मी. हो, मला वाटलं झोपलात तुम्ही. नाही नाही बोला. काय बोल ऐकतोय मी. शी, या यशच्या लग्नाबद्दल किती स्वप्न पाहिली होती मी. मला वाटलं होतं माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी, सोनलशी ह्याचं लग्न होईल. एकदा का तिच्याशी ह्याचं लग्न झालं असतं तर यश माझ्या ताब्यात राहिला असता. आता म्हणजे अहो काय हो, मी इतकं बोलते पण तुम्हाला काहीच नाहीये त्याचं. बायकोला वेळ लागलंय तुमच्या. तुम्ही बसलायत आपले हातावर हात घेऊन. बास आता, किती बडबड करशील ती. नुसता थैथाट केला, आरडाओरडा केला की चिंता करतोय माणूस, काहीतरी विचार करतोय, हे सिद्ध नाही होत. अहो मला खरंच खूप टेन्शन आलंय. आता यशचं लग्न झालं म्हणजे त्याची सगळी इस्टेट त्याच्या बायकोच्या नावावरती होणार. सोनल असती तर बास. सोनल 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 काय लावलंय? सोनल सोनल कशावरनं? त्या सोनलनी इकडून आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या नसत्या. ही मुलगी घरामध्ये येऊन एक रात्र झाली नाही तर हिच्या नावावरती सगळी इस्टेट करून मोकळा तुम्ही. बरं, मी शांतपणे विचार करतोय तो मलाही करून देत नाहीये. त्यात विचार करण्यासारखं काय एवढं? तुला सांगू का मृदुला, ह्या मुलीला ना कुठेतरी पाहिलंय मी, कुठेतरी भेटलोय, पण कुठे ते आठवत नाहीये मला. अहो रोज 100 लोकांना भेटत असता तुम्ही, कुठेतरी भेटला असाल या मुलीला. त्याचा काय संबंध आहे? असं नाही ग. जर का ही मुलगी आपल्या ओळखीची असेल तर तिच्या मनाचा कल जाणून घेता येईल आणि आपल्या फायद्याकरता तिचा वापर कसा करून घेता येईल याचा विचार करतोय मी. म्हणजे तुझी सोनल आल्यानंतर तिच्या हातून जे झालं असतं ते जर का हिच्या हातून झालं तर कशाला थैथयाट करायला हवा? बाई, हे माझ्या लक्षातच नाही आलं. हा, म्हणूनच म्हणतोय बिथरून जाऊ नका. पण तरी ती मुलगी म्हणजे बास आता. मुलगी 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 मला विचार करू दे. तुम्ही झोपा बघू. झोप झोप. मला तर अजिबात सहन होत नाहीये. नुसता तळतळाट होतोय माझा. ही काय रीत आहे का? आपण कोणीच नाही आहोत. मोठ्यांना कळवणं हे कर्तव्य असतं. बरं, बोलवणं दूर,
पण त्याने आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. ए समीरा ते त्याचं आयुष्य आहे, त्याला काय करायचं ते करू दे. तू कशाला ताप करून घेतेस? 1 वाजून गेलाय, झोप आता. तुम्ही रात्री बेरात्री दारू पिऊन तमाशा करता, मी कधी काय बोलते? नाही बोलत ना? मग आज माझी बडबड सहन करा. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल त्रास करून घेण्यात काही अर्थ आहे का? सांग मला. तर आपलीच मनमानी करायची होती तर मग बायकोला ते आणलंच कशाला? मुंबईलाच ठेवायचं होतं ना. उगाच आपल्याला भेटवायची नाटकं कशाला करायची? बघ, आपल्याला न सांगता त्यांनी लग्न केलं, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या पाया पडण्यासाठी तो बायकोला घेऊन आला की नाही ते. त्यावरूनच कळतं की त्याला आपल्याबद्दल किती प्रेम आहे, आपल्याबद्दल किती आदर आहे. तेव्हा जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि झोप आता. ते यश तर ठीक आहे, पण ती मुलगी आहे ना, ती 1 नंबरची उद्धट आहे. बघितलं ना, आपण सगळे तिची इतकी विचारपूस करत होतो, पण तिच्या तोंडात एक शब्द फुटत नव्हता. मला ना ती मुलगी जाम आगाऊ वाटते. समीरा, तुझ्या पाया पडतो तुझ्या. कळलं मला, सगळं कळलंय. तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण आता ते यशचं लग्न झालंय ना, त्यामुळे तिथे आता आपण काही करू शकत नाही. कळते का तुला? या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यानंतर आपण करू. आता झोप, तू झोप आणि मलाही झोपू दे. नको लावू मला. दूर हो. हात नको लावू, जवळ नको येऊ माझ्या. लेखा, अगं लेखा, मी म्हणाले हात नको लावू. खबरदार हात लावला सर. मी संपून टाकीन, मी संपून टाकीन स्वतःला. मला नाही जायचं इकडे, मला नाही जायचं, मला माझं घरी जाऊ दे. आणि तुम्ही मला हात लावला तर खबरदार.
संपून टाकेन मी स्वतःला संपून टाकेन. लेखा लेखा अगं असं काय करतेस तू? काय झालं तुला लेखा? तुम्ही इकडे काय करताय? लेखा इथे काय करतोय म्हणजे अगं जेव्हापासून आपण नाशिकला आलो तेव्हापासून आपण इथेच आहोत. त्याच रूम मध्ये आहोत आपण. नाशिक? नाशिक? आपली रूम? तुम्ही सॉरी, मी काही चुकीचं बोलले का? मला एक मिनिट कळतच नाहीये. मी काय बोलत होते मला खरंच समजत नाही. तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? मी काही असंबद्ध बोलले का? मला प्लीज माफ करा. मला खरंच काही कळत नाही. मला अचानक काय झालं होतं? हे बघ लेखा, तू दमली आहेस, थकली आहेस. तुला विश्रांती घ्यायची गरज आहे. तू आराम कर. घे, झोप शांतपणे. अचानक सगळं थांबल्यासारखं का वाटतंय? असं वाटतंय की सगळं स्थिर शांत झालंय. काही करायची इच्छाच होत नाहीये. का जाऊ मी ऑफिसला? कुणाकरता जाऊ? आता असं काय उरलंय की तिथे मी जावं? यश याआधी ऑफिसची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून अनेकदा टूरला गेलाय. मग आजच मी इतका अस्वस्थ का होतोय? गेले कित्येक दिवस एकच ध्येय होतं, ऑफिसला जायचं, लेखाकरता हे करायचं, तिला ही मदत करायची, यशला तिचं महत्व पटवून द्यायचं, लेखाला हसवायचं, यशच्या रागापासून तिला वाचवायचं. हे काय होतंय मला? लेखा लेखा लेखा. मी लेखाचाच विचार का करतोय? आजकालपर्यंत माझ्या ऑफिसला जायचं निमित्त लेखा होती आणि आज ती नाहीये म्हटल्यावर मला नाही जावं असं वाटत आहे. असं का होत आहे? त्या दिवशी मंदिरात डोळे मिटल्यावर मला खरं तर माझी लेखा दिसली तशी ही लेखाही दिसली होती. पण याचा अर्थ काय झालंय मला? मी फक्त एकाच लेखाचा विचार करायचो, माझ्या लेखाचा. ती असती तर. कुठे आहेस तू लेखा? माझ्या आयुष्यात तू हवेची झुळूक यावी तशी आलीस आणि नंतर निघून गेलीस ती कायमची. सासरी गेल्यानंतर घरच्यांना किती दुःख होत असेल ते आत्ता कळतंय मला. स्वयंपाक करताना लेखाची आठवण येते, घर आवरायला काढलं की लेखा आठवते. एक दिवस बळजबरीने माझ्या घरात घुसलेली ही मुलं माझा जीव की प्राण होतील असं वाटलंही नव्हतं मला.
अचानक बस पाणी आलं. नाही नको ताई, पाणी नको. मग चहाच करते. हा पण अचानक कसा आलास? ताई खरं सांगू, खरं तर मी इथे का आलो आहे माझं मलाच माहीत नाहीये. मे बी मी लेखा आणि यशला खूप मिस करतोय, म्हणून तुमच्याकडे येऊन मन मोकळं करावं असं वाटलं मला. अरे मग बरं केलं आलास ते. जसे यश आणि लेखा तसाच तू. आणि खरं सांगू का, लेखाची पण खूप आठवण येते रे मला. तिच्याशिवाय ना काही करू नये असंच वाटतं. आता बघ चहा करून ठेवलाय पण घ्यायची इच्छा होत नाहीये. आता बरं झालं तू आलास, आपण दोघं मिळूनच घेऊ. ना बस मी आणते चहा. थँक्यू. मला तर खूप टेन्शन येते. काल त्या बायाने घरात पाऊल टाकलं काय नाही तर लगेच फोटो पडला. बघ ना केवढा मोठा अपशकुन आहे हा. आधीच या घरात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का, तर हा आणखीन एक. शी, आता पुढे आणखीन काय काय होतंय ते एक तो देवच जाणे. नाहीतर काय. तिचं कालचं वागणं बघितलंस ना. मुंबईची आहे ना, तोरा मिरवणारच. अगं घरात आल्यानंतर ती कोणाशी बोलली नाही, हसली नाही, काही नाही. मृदुला, मला की नाही जरा हे प्रकरण वेगळंच दिसतंय. खरंच ग बाई, दुसरी एखादी मुलगी असती ना तर घरातल्या सगळ्यांची चहा नाश्त्याची तयारी केली असती. हे प्रकरण जरा काही वेगळंच दिसतंय. नाहीतर काय. अगं नवीन लग्न झालेल्या मुली सासरच्या लोकांची मनं जिंकण्याकरता काय काय करत नाहीत. आणि बया झोपली अजून. देवास ठाऊक आता आणखीन किती दिवस ती या घरात राहतीये. यश तिला आपल्याबरोबर मुंबईला नेईल ना तर फार बरं होईल बाई. खरंच. हे काय श्याम काका, तुम्ही कोणी निघालात? अहो नाश्त्याची तयारी करायची आहे. ती नवीन सुनबाई करेल अशी अपेक्षा ठेवू नका, कळलं? तीच तर करतोय, पण चहा करता घरात दूध कुठे आहे? आपल्या घरात दूध नाही. नाही म्हणजे दूध होतं पण ते नासलंय.